प्रफुल्ल पटेल तटकरेंनी निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र TV9च्या हाती। पत्रामध्ये अध्यक्षांप्रमाणे कार्यकारी अध्यक्षांनाही अधिकार, तर तटकरे पटेलांच्या पत्रावर सुनेत्रा पवारांची नाराजी। तटकरे पटेलांचं पत्र ग्राह्य न धरण्यासाठी सुनेत्रा पवारांचं पत्र। सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये 2च पदांचा उल्लेख। सुनेत्रा पवारांचा अध्यक्ष तर गरजेंचा खजिनदार म्हणून उल्लेख। तटकरे पटेलांच्या नावापुढे पदांचा उल्लेख नाही। प्रफुल्ल पटेलांसंदर्भातील प्रश्नावर बोलण्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा नकार। 2 घटना निवडणूक आयोगाकडे पाठवल्या का, असा पत्रकारांचा प्रश्न। मंत्री हसन मुश्रीफ यांनी संजय राऊतांचा दावा खोडून काढला। राष्ट्रवादीचा एकही आमदार पक्ष सोडून जाणार नाही, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। सुनील तटकरे यांनीच अजितदादांना पक्ष फोडून NDAमध्ये जायला भाग पडलं। भाजपच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या घटनेमध्ये बदल। विकास लवांडे यांचा आरोप। तटकरे आणि पटेल भाजपचे हस्तक असल्याचा दावा। शिंदेंच्या शिवसेनेच्या डिनर डिप्लोमसीला ठाकरेंचे खासदार उपस्थित। खासदार नागेश आष्टीकर, संजय देशमुखांची उपस्थिती। राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा। भाजपमध्ये विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू। विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 4 जागा येणार, मात्र अनेक इच्छुकांची भाऊ गर्दी। केशव उपाध्ये, माधवी नाईक, राम सातपुते, रणजित सिंह निंबाळकर यांच्यासह आणखी काही नेते इच्छुक, सूत्रांची माहिती। फरार कल्पना अशोक खरात विरोधामध्ये रुकआउट नोटीस जारी। परदेशात पळून जाण्याचा मार्ग बंद। शिर्डीमध्ये भोंदू अशोक खरातसह पत्नीवर शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारकीचा गुन्हा। भोंदू अशोक खरातची पुन्हा पोलीस कोठडीमध्ये रवानगी। SITची मागणी न्यायालयाकडनं मान्य। नाशिक कोर्टाकडनं खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। भोंदू अशोक खरातचा नाफेड कांदा घोटाळ्यातही सहभाग असल्याचा आरोप। श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत कांदा खरेदी विक्री व्यवहार। 1200 ते 1300 कोटींच्या भ्रष्टाचाराचा अंदाज। प्रकरणाची SIT चौकशी करण्याचीही मागणी। बंधुबाबा खरातकडून 4 वर्षात सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी। बहुतांश पेमेंट रोख रकमेनं केल्याचं उघड। व्यवहारांमध्ये पार्टनर म्हणून इतरांची नावं। नाशिक, पुणे, अहिल्यानगरमध्ये खरातची मोठी गुंतवणूक। इराण सराफ बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण। सोन्याच्या दरात 4,000ची तर चांदी तब्बल 15,000नी स्वस्त। सोन्याचे दर प्रतितोळा 1,50,380 रुपयांवर। सोलापुरातील अंजनगावमध्ये महापुरुषांचा पुतळा बसवण्यावरून वाद। काल पोलिसांवर दगडफेक, आज पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची। अंजनगावमध्ये एक गट पुतळ्यासमोर तर दुसरा गट मंदिराच्या आवारामध्ये बसलाय। पुण्यामध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ। सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेचा कडकडाट। उन्हाळ्यातच अचानक आलेल्या पावसामुळे अनेक सखोल भागामध्ये पाणी साचलं। नागरिकांसह वाहन चालकांची तारांबळ। राज्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा। नागपूर, बीड, कोल्हापूर, संभाजीनगर, पुणे, जळगावमध्ये जोरदार पाऊस। शेती पिकांसह फळबागांचं प्रचंड नुकसान। बळीराजा पुन्हा संकटात। अकोल्यामध्ये हनुमान जयंतीच्या निमित्तानं वानर सेनेचा अनोखा पाहुणचार। वानरांसाठी मिष्टान्नाची पंगत। अगदी शिस्तीत पंक्तीमध्ये बसत माकडांचा मिष्टान्नावर ताव।